माझं 29 तारखेला जेव्हा प्रदेशातून एक यादी जाहीर झाली, त्यामध्येच त्या सर्वेमध्ये किंवा त्या आपल्या प्रदेश अध्यक्षांनी माझं नाव तिथं जाहीर केलं होतं. त्या यादीमध्ये माझं नाव होतं. त्यानंतर मला सकाळी 8 वाजता फोन आला की तुम्ही एनडी हॉटेलमध्ये या आणि तुमची एबी फॉर्म हा घेऊन जा. तर मी तिथे काही माझे डॉक्युमेंट्स फिलअप केले, भरले आणि मी तिथं पोहोचलो. तेव्हा भरपूर तिथे राडा चालू होता, झगडा चालू होता. त्यामुळे तेथील सर्व आपले बाकीचे उमेदवार आणि जे तिकीट वाटप करणारे आमचे जे पदाधिकारी होते, अध्यक्ष, आमदार आणि ते सुक्षेंची चंचेती, तिथं झगडा चालू आहे म्हणून त्यांनी ते तिथून थोडंसं बाहेर निघाले. ते झगड्यामध्ये कशाला हे करायचं, मग बाहेर निघाले. तर मी त्यांना अडवून मी विचारलं, सर माझी उमेदवारी झाली आहे, माझा एबी फॉर्म कुठं आहे? तेव्हा त्यांनी सांगितले की तुझा एबी फॉर्म कुणीतरी घेऊन गेला आहे, एबी फॉर्म कुणाला तरी दिला आहे, तुम्हाला घेऊन गेला. तर मी म्हटलं सर माझं नाही, माझं उमेदवारी जाहीर झाली, माझं यादीत नावही आहे, तर मला उमेदवारी पाहिजे म्हणून त्यांनी मला आणखी एक फॉर्म दिला. त्यांनी दिला आणि ते मी माझ्या फॉर्मला फिलअप केलं. माझे डॉक्युमेंट्स बनलेले होते क गटाचे, तर मी फिलअप केले ते डॉक्युमेंट्स. तर मी तिथे गेल्यानंतर मग माहीत झालं की सकाळला माहीत झाले की दोघांनी फॉर्म भरले आहे. एक क गटातून 2 आलेले आहे आणि ड गटातून 1 आले आहे. तर माझं नाव तिथे कुठेच दिसलं नाही. तर मी आणखी मग सकाळला आज डॉक्युमेंट्स पडताळणीला गेलो असता तिथं माहीत पडाले की क गटामध्ये एक प्रज्वल कडू आणि गणेश रामगुडे दोन्ही उमेदवाराला तिकीट दिली आहे आणि त्यामध्ये एक ड गटात राजेंद्र शास्त्रकारला उमेदवारी दिली आहे. तर यादीमध्ये 2च नावं होते, एक प्रज्वलन कडू आणि गणेश रामगुंडेवार. त्याच्यामध्ये मग असं झालं काय, जे पहिला फॉर्म भरतात त्यांची उमेदवारी मान्य करतात आणि सेकंड उमेदवारी रद्द करतात. त्यामुळे माझी सीट कटली. दोघा उमेदवाराला मला मॅनेज करण्यासाठी ते फक्त उमेदवारी दिल्या गेली होती. तर त्यामध्ये माझं नाव कटलं आणि मी एवढ्या 12 वर्षापासून पक्षासाठी एकनिष्ठ, विधानसभा असो लोकसभा असो, जीवपाडाने मी माझ्या प्रभागात काम करत असतो आणि माझ्या प्रभागातले सर्व जे काही कामं आहेत लॉकडाऊन पासून जे सर्व मी माझ्या प्रभागातले एक निष्ठेने, एक मनाने आणि माझ्या भाजपच्या पार्टीच्या सपोर्टने मी सर्व कामं व्यवस्थित करत होतो. त्यामध्ये आता मला कुठंतरी त्यांना तोंड द्यावंसं आहे, भाजप आपल्या जनतेतील वार्डातल्या जनतेतील लोकांना. तू एवढ्या वर्षापासून काम करत आहे आणि तुझी सीट कापली, तुझं नाव नाही आहे कुठे, तर तू कसा का बा, आम्ही तुला एवढं सर्व हे केलं, सर्व तुला पुढे केलं आणि तुला भाजपने तिकीट नाही दिली, तर आम्ही कसं करायचं, आम्ही कोणाला वोट द्यायचं? तर त्यांनी सर्वांनी मला विनंती केली, तुला भाजपने तिकीट नाही दिली तरी चालेल, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे, तुला पैशाची कमी पडेल, काही सहाय्य पडेल, आर्थिक मदत पडेल, तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही अपक्ष लढा, आम्ही तुम्हाला निवडून देऊ, असं म्हणून माझ्या प्रभागातील नागरिकांनी मला धरून बसला आहे का तुम्ही उमेदवारी सोडायची नाही, अपक्ष असं तुम्ही उभे राहा, निवडून देतो. त्यामुळे संभ्रमात पडला. मी पार्टीला एवढे वर्ष दिले, मी कशाला पार्टीला सोडायचं, एकनिष्ठ कार्यकर्ता आहो. पण माझे प्रभागातले व्यक्ती लोक म्हणत आहेत, तिथले मतदार म्हणत आहेत की भाऊ आम्हाला तुलाच वोट द्यायचा आहे, तुम्ही उभे नाही राहिले तर आम्ही कुणालाही वोट देणार नाही आणि क गटात मध्ये कुणालाही वोट देणार नाही, तुम्ही अपक्ष उभे राहा, मी तुम्हाला निवडून देईन. तर त्यामुळे मी आता भाजपच्या वोटर वाचवायसाठी किंवा ते भाजपचे मतदार वाचवायसाठी मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे जनता काय ठरवेल ते मी आता समोर करणार आहे आणि एवढंच बोलतो, मी थांबतो.